एखाद्या महान राजाचा मोठेपणा नक्की कशात मोजला जातो? चला पाहूया. म्हणजे जिंकलेल्या लढाया की मिळवलेली संपत्ती, हाच मुद्दा समजून घेऊया. आपण इतिहास बघितला तर अनेक राजे सरदारांची नावं समोर येतात. त्या काळात सत्ता मिळवण्याचा मार्ग हा खूप क्रूर होता, संघर्ष आणि अनादरावर आधारलेला. पण या इतिहासात एक नाव मात्र पूर्णपणे वेगळ्या कारणासाठी उठून दिसतं. आणि ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. ते एक महान योद्धे होतेच, पण त्यांची खरी ताकद होती त्यांची तत्त्व. त्यांनी राज्य फक्त तलवारीवर नाही तर मूल्यांवर उभं केलं. हा नियम त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता, त्यांच्या नेतृत्वाचा खरा आधार. महाराजांनी ही चुकीची प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा निर्धार केला होता. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कल्याणच्या विजयानंतर घडलेली ती प्रसिद्ध घटना. तर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला राजासमोर आणण्यात आलं. आता पुढे काय होणार हे महत्वाचं होतं. पण तिला युद्धाची लूट न मानता महाराजांनी तिच्याकडे फक्त आदराने पाहिलं. त्यांनी तिला साडीचोळी देऊन तिचा सन्मान केला. हा खऱ्या अर्थाने आदर होता. इतकंच नाही तर तिला पूर्ण सन्मानाने तिच्या घरी परत पाठवलं. या एका कृतीने त्यांनी सर्वांना एक मोठा संदेश दिला, अगदी त्यांच्या शत्रूंना सुद्धा. यावरूनच कळतं की त्यांचे मोठेपण जिंकलेल्या किल्ल्यांमध्ये नव्हतं. त्यांचं खरं मोठेपण होतं मन जिंकण्यात. त्यांनी लोकांना भीतीने नाही तर विश्वासाने जोडलं. असे उदात्त विचार आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व खरंच खूप दुर्मिळ असतात. तर मग प्रश्न हा आहे की खरी ओळख मुकुटाने होते की चारित्र्याने?